नमस्कार, मी नम्रता. आपलं स्वागत आहे नम्रता वाघकुमार कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्णांची उच्चारस्थान अभ्यासणार आहोत. काय अभ्यासणार आहोत? वर्णांची उच्चारस्थान. यामध्ये वर्णांच्या उच्चारस्थानांचे प्रकार आहेत, ते आपण सुरुवातीला पाहूया. त्यानंतर हे प्रकार आपण डिटेलमध्ये अभ्यासूया. पहिला प्रकार आहे तो म्हणजे कंठ्यवर्ण. कंठ्यवर्ण नावातच त्याचा अर्थ आहे. कंठ म्हणजे कंठातून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला कंठ्यवर्ण असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तालव्य वर्ण. तालव्य वर्ण म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार हा टाळूच्या मदतीने किंवा टाळूच्या साहाय्याने होतो त्यांनाच आपण तालव्य वर्ण असे म्हणतो. तिसरा प्रकार आहे मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजेच काय? तर टाळू आणि कंठ यामधील जो भाग आहे त्यालाच मूर्ध असे म्हणतात. त्याच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. चौथा प्रकार आहे तो म्हणजेच दंत्यवर्ण. दंत्यवर्ण म्हणजेच काय? ज्या वर्णांचा उच्चार दातांच्या साहाय्याने किंवा दातांच्या मदतीने होतो त्यांनाच दंत्यवर्ण असे म्हणतात. पाचवा प्रकार आहे तो म्हणजेच ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्यवर्ण नावातच त्याचा अर्थ आहे. ओष्ठ्य म्हणजेच काय? तर ओठांच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच ओष्ठ्यवर्ण असे म्हणतात. सहावा प्रकार आहे तो म्हणजेच कंठ तालव्य वर्ण. कंठ्य तालव्य वर्ण यामध्ये कंठ आणि टाळूच्या मदतीने किंवा टाळू आणि कंठ यांच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात. ते कोणते आपण पुढे पाहणारच आहोत. सातवा प्रकार आहे तो म्हणजेच कंठोष्ठय. कंठोष्ठय आठवा प्रकार आहे तो म्हणजेच दंतोष्ठय. दंतोष्ठय नववा प्रकार आहे दंत तालव्य. यामध्ये दाट आणि टाळू यांच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. वर्णांची उच्चारस्थाने कोणकोणती आहेत? तर कंठ प्रकार. वर्णांचा जो उच्चारस्थानांचे प्रकार आहेत ती कोणकोणती आहेत? तर कंठ्यवर्ण, तालव्य वर्ण, मूर्धन्य वर्ण, दंत्यवर्ण, ओष्ठ्यवर्ण, कंठ तालव्य वर्ण, कंठोष्ठय वर्ण, दंतोष्ठय वर्ण, दंत तालव्य वर्ण असे 9 प्रकार त्यांच्या उच्चारानुसार पडत असतात. ही वर्ण किंवा ही व्यंजने किंवा स्वर कोणती आहेत ती आपण डिटेलमध्ये अभ्यासूया. सुरुवातीला कंठ्य वर्ण प्रकार आपण अभ्यासूया. कंठ्य म्हणजेच काय? कंठ्यवर्ण म्हणजेच काय? ज्या वर्णांचा उच्चार किंवा आपला मुखाचा भाग कोणता असतो तर कंठ. कंठाच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच कंठ्यवर्ण प्रकार असे म्हणतात. यामध्ये स्वर कोणते आहेत? तर अ, आ ही 2 स्वर कंठ्यवर्ण प्रकारात येत असतात. व्यंजने कोणती आहेत? तर क वर्गातील सर्व व्यंजने. क वर्गात कोणकोणती व्यंजने येतात हे आपण मागील भागात पाहिलेले आहेत. क, ख, ग, घ, ङ. क वर्गातील ही व्यंजने आणि ह, व, ह यांचा समावेश कंठ्यवर्ण प्रकारात येत असतो. कंठ्यवर्ण म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार कंठातून होतो त्यांनाच कंठ्यवर्ण असे म्हणतात. आणि स्वर कोणती आहेत? तर अ, आ त्यांचा उच्चार आपण करून पाहू शकतो. आपल्याला जाणवेल की कंठाच्या साहाय्याने त्यांचा उच्चार होत आहे. अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह, ह. ओके. पुढील प्रकार आहे तो म्हणजेच तालव्य वर्ण.
तालव्य. तालव्य वर्ण म्हणजेच काय? तालव्य म्हणजेच आपल्या मुखातील भाग कोणता असतो तर टाळू. टाळूच्या साहाय्याने, टाळूच्या मदतीने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच तालव्य वर्ण प्रकारातील वर्ण असे म्हणतात. यामध्ये स्वर कोणते येतात तर ई, ई, ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई. तसेच व्यंजन कोणती येतात तर च वर्गातील. च वर्गामध्ये कोणकोणती व्यंजने येतात हे आपल्याला आठवत असेल. च, छ, ज, झ, न ही कोणती व्यंजने आहेत तर तालव्य वर्ण प्रकारातील व्यंजने आहेत. कारण त्यांचा उच्चार होत असताना टाळूच्या साहाय्याने किंवा टाळूच्या मदतीने त्यांचा उच्चार होत असतो, म्हणून त्यांना आपण तालव्य वर्ण प्रकारातील व्यंजने म्हणतो. तसेच य, श या व्यंजनांचा समावेश देखील तालव्य वर्ण प्रकारात होत असतो. हे आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. मागील भागात आपण म्हणजे कंठ्य प्रकारामध्ये कोणकोणती व्यंजने बघितली? क वर्गातील म्हणजेच ती 5 आणि ह 1 6. एकूण कंठ्य वर्ण प्रकारात व्यंजने किती आहेत तर 6. आणि तालव्य वर्ण प्रकारामध्ये च वर्गातील, च वर्गात किती व्यंजने येतात तर 5 आणि 6 7. एकूण 7 तालव्य वर्ण प्रकारातील व्यंजने आहेत हे आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. तसेच पुढील प्रकार आहे तो म्हणजेच मूर्धन्य. मूर्धन्य वर्ण प्रकार. मूर्धन्य म्हणजेच काय? यामधील आपल्या मुखातील भाग कोणता असतो तर मूर्धा. मूर्धा म्हणजेच काय? कंठ आणि टाळू यामधील जो भाग असतो त्यालाच मूर्धा असे म्हणतात. यामध्ये कोणते स्वर येतात? एकच स्वर येतो तो म्हणजेच रू. रू हा स्वर मूर्धन्य वर्ण प्रकारात येत असतो. आणि व्यंजने येतात ती म्हणजेच ट. ट वर्गातील सर्व व्यंजने. ट वर्गात कोणकोणती व्यंजने आहेत? ट, ठ, ड, ढ, न ही कोणती व्यंजने आहेत किंवा कोणत्या व्यंजन प्रकारात आहेत तर मूर्धन्य वर्ण प्रकारात आहेत. मूर्धन्य वर्ण प्रकारामध्ये ट वर्ग, ट, ठ, ड, ढ, न आपण जेव्हा त्यांचा उच्चार करत आहोत तेव्हा आपली जीभ ट्विस्ट होत असेल आणि ती मूर्धाला टच होत आहे हे आपल्याला समजत असेल. तसेच यामध्ये र, श, ळ यांचा देखील समावेश होत असतो. एकूण किती व्यंजने आहेत तर ट वर्गातील म्हणजे 5 6 7 8. एकूण 8 व्यंजनांचा समावेश मूर्धन्य वर्ण प्रकारात होतो. मूर्धन्य वर्ण प्रकारामध्ये एकूण किती व्यंजने येतात तर 8 ट वर्गातील. ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ यांचा उच्चार जेव्हा आपण करत आहोत तेव्हा आपल्या मूर्धाचा उपयोग होत आहे किंवा मूर्धाच्या साहाय्याने त्यांचा उच्चार होत आहे, प्रोनाउन्सिएशन होत आहे, म्हणून हे मूर्धन्य वर्ण आहेत असे आपण सांगू शकतो. तसेच रू या स्वराचा उच्चार करून आपण पाहू शकतो रू, तेव्हा तो आपल्याला जाणवेल की मूर्धन्य वर्ण प्रकारातील हा उच्चार आहे. पुढील प्रकार आहे तो म्हणजेच दंत्य. दंत्य वर्ण प्रकार. पुढील वर्ण प्रकार आहे तो म्हणजेच दंत्य. दंत्य म्हणजेच काय तर दात. दाताच्या साहाय्याने किंवा दाताच्या मदतीने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच आपण दंत्य वर्ण असे म्हणतात. यामध्ये कोणता स्वर येतो तर लू. लू, लू चा उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा दातांचा उपयोग होत असतो, म्हणून लू हा स्वर दंत्य वर्ण प्रकारात येतो. व्यंजने कोणती आहेत तर त. त वर्गातील सर्व व्यंजने त, थ, द, ध, न, न आपण उच्चार करून पाहू शकतो. त, थ, द, ध, न ही कोणती व्यंजने आहेत तर दंत्य या वर्ण प्रकारातील ही व्यंजने आहेत. यामध्ये एकूण 5 तसेच
ल आणि स, ल आणि स ही व्यंजने समाविष्ट आहेत. ल, स यांचा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा दातांच्या साहाय्याने त्यांचा उच्चार होत असतो, म्हणून त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात. म्हणजेच एकूण किती व्यंजने आहेत तर त वर्गात 5 आहेत, 6, 7, एकूण 7 व्यंजने आहेत. त्यांचा उच्चार हा दंत्य वर्ण प्रकारामध्ये होत असतो आणि लू हा एकच स्वर. पुढील प्रकार आहे तो म्हणजेच ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्य वर्ण, ओष्ठ्य वर्ण म्हणजेच काय तर ज्या वर्णांचा उच्चार हा ओठांच्या साहाय्याने किंवा आपल्या मुखातील भाग कोणता वापरला जातो तर ओठ, ओठांच्या मदतीने होत असतो, त्यांनाच ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. यामध्ये कोणते स्वर येतात तर 2 स्वर येतात, ते म्हणजेच उ, उ, ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ, उ, उ. व्यंजने येतात प वर्गातील व्यंजने. प वर्गात कोणकोणती व्यंजने आहेत? प, फ, ब, भ, म. यांचा उच्चार आपण जेव्हा करत आहोत तेव्हा ओठांच्या साहाय्याने त्यांचा उच्चार होत आहे, म्हणून त्यांना आपण ओष्ठ्य वर्ण असे म्हणतो. कोणते वर्ण असे म्हणतो? ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्य वर्ण या प्रकारामध्ये समाविष्ट होणारे वर्ण कोणती, त्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले असतील, तेव्हा आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. प वर्गातील सर्व व्यंजने आणि उ, उ. आपल्याला समजलं असेल कंठ्य वर्ण, तालव्य वर्ण प्रकारात कोणते समाविष्ट वर्ण आहेत, दंतव्य, मूर्धन्य, ओष्ठ्य आणि आता पुढील प्रकार आहे तो म्हणजेच कंठतालव्य. कंठतालव्य, कंठतालव्य वर्ण प्रकार. यामध्ये नावावरूनच आपण अक्षर लिहू शकतो. कंठ यामध्ये कोणते स्वर येतात? अ किंवा आ. तालव्य यामध्ये कोणते स्वर येतात तर ई, ई. अ अधिक ई किंवा आ अधिक ई हे आपण मिक्स केल्यावर आपल्याला कोणते स्वर मिळतात तर ए, ऐ हे 2 संयुक्त स्वर मिळतात. त्यांचाच वर्ण प्रकार हा कोणता आहे? कंठतालव्य. कंठतालव्य वर्ण प्रकारामध्ये त्यांचा समावेश होत असतो. कंठतालव्य वर्ण प्रकारातील स्वर कोणते तर ए, ऐ. ए, ऐ यांचा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा कंठ आणि टाळू या दोघांच्या साहाय्याने त्यांचा उच्चार होत असतो, म्हणून आपण त्यांना कंठतालव्य वर्ण असे म्हणतो. पुढील प्रकार आहे तो म्हणजेच कंठोष्ठ्य. कंठोष्ठ्य. कंठोष्ठ्य वर्ण कोणते किंवा कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे काय? कंठ आणि ओठ यांच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांनाच कंठोष्ठ्य वर्ण असे म्हणतात. कंठ यामध्ये कोणते स्वरांचा समावेश होतो तर अ, आ. ओष्ठ्य यामध्ये उ, उ यांचा समावेश होतो. अ अधिक उ किंवा अ अधिक उ यांनी मिळून कोणते स्वर तयार होतात तर ओ, औ हे संयुक्त स्वर तयार होत असतात. त्यांनाच आपण कंठोष्ठ्य वर्ण प्रकारातील स्वर असे म्हणतो. काय म्हणतो? कंठोष्ठ्य वर्ण प्रकारातील स्वर किंवा कंठोष्ठ्य वर्ण प्रकारातील वर्ण हे कोणती आहेत तर ओ, औ ही 2 वर्ण कंठोष्ठ्य या वर्ण प्रकारामध्ये येत असतात. हे आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. पुढील प्रकार आहे तो म्हणजेच दंतोष्ठ्य. दंतोष्ठ्य दात आणि ओठांच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांनाच दंतोष्ठ्य असे म्हणतात. स्वर एकही नाही आहे, फक्त आहे व्यंजन, तो म्हणजे व. आपण उच्चार करून पाहू शकता तेव्हा आपल्याला जाणवेल दात आणि ओठांच्या साहाय्याने त्याचा उच्चार होतो. व, 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 व. आपल्याला समजत असेल हे दंतोष्ठ्य वर्ण प्रकारातील वर्ण आहे म्हणून. शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे दंत तालव्य. दंत
तालव्य. दंत तालव्य दात आणि टाळू यांच्या साहाय्याने ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यालाच दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. ती वर्ण कोणती तर च, छ, ज, झ यांचा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा दात आणि टाळू यांच्या साहाय्याने त्यांचा उच्चार होतो, म्हणून त्यांना दंत तालव्य असे म्हणतात. च, छ, ज, झ अशा पद्धतीने त्यांचा उच्चार होतो. सुरुवातीला आपण तालव्य वर्ण प्रकारामध्ये देखील च, छ, ज, झ असं त्याचं उच्चार स्थान पाहिलं होतं आणि दंत तालव्य यामध्ये च, छ, ज, झ तालव्यानुसार जर त्यांचा उच्चार केला आणि दंत तालव्यानुसार त्यांचा उच्चार केला तर त्यांचा अर्थ हा वेगळा होत असतो. आपण उदाहरणाद्वारे ते समजून घेऊया. उदाहरणार्थ जग आणि जग हा एकच शब्द आहे, परंतु त्यांचा उच्चार, त्यांचं प्रोनाउन्सिएशन आपण ज्या पद्धतीने करू त्या पद्धतीने त्यांचा अर्थ हा अवलंबून आहे. पहिला आहे तो जग. आपण तालव्य प्रकारातील जग हा वर्ण त्यामध्ये उच्चारत आहोत आणि जग यामध्ये दंत तालव्य प्रकारातील तो ज आहे त्याचा वापर करून हा शब्द प्रोनाउन्स करत आहोत. यानुसार त्यांचे अर्थ चेंज होतात. जग, जग म्हणजे जग आणि जग, जग म्हणजे काय हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. म्हणजेच शब्द जरी दिसायला सारखे असले तरी त्यांचा जर उच्चार हा आपण व्यवस्थित किंवा ज्या पद्धतीने केला पाहिजे त्या पद्धतीने केला तर तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला योग्य रीतीने समजतो. जग, जग तसेच जप, जप यांच्यामध्ये देखील फरक आहे. तालव्य आणि दंत तालव्य यांच्या उच्चारानुसार जर त्यांचं प्रोनाउन्सिएशन केलं, उच्चार केला तर त्यांचा अर्थ हा चेंज होत असतो. जप, जप. आपल्याला समजलं असेल वर्णांची जी उच्चार स्थानं आहेत ती कोणती आणि कशी. आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया म्हणजे ते आपल्याला लवकर आठवेन. एकूण 9 प्रकार आपण त्यांचे पाहिले. कंठ प्रकार, कंठ वर्ण प्रकार, तालव्य वर्ण प्रकार, मूर्धन्य वर्ण प्रकार, दंत्य, ओष्ठ्य, कंठ तालव्य, कंठोष्ठ्य, दंतोष्ठ्य आणि दंत तालव्य. कंठामध्ये कोणकोणते वर्ण येतात तर अ, आ, क वर्गातील सर्व आणि ह. तालव्य वर्ण प्रकारामध्ये कोणते वर्ण येतात तर ई, ई, च, छ, ज, झ म्हणजे च वर्गातील आणि य, श यांचा समावेश होतो. मूर्धन्य वर्ण प्रकारामध्ये कोणती स्वर येतात तर रू. तसेच ट वर्गातील ट, ठ, ड, ढ आणि र, श, ळ यांचा समावेश मूर्धन्य वर्ण प्रकारात होतो. तसेच दंत्य वर्ण प्रकारामध्ये आपल्याला आठवत असतील दंत्य वर्ण प्रकारामध्ये लू, लू याचा समावेश होतो. लू. तसेच त, थ, द, ध, न, ल, स ही कोणत्या व्यंजन प्रकारात कोणत्या वर्ण प्रकारात येतात तर दंत्य वर्ण प्रकारामध्ये त्यांचा समावेश होत असतो. आपल्याला समजले असतील हे 9 प्रकार आणि ती व्यंजने कोणकोणती आहेत हे देखील आपल्याला समजलं असते. नावावरूनच ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कंठ एकदा प्रोनाउन्स करून पाहायचं, 3-4 वेळेस प्रोनाउन्सिएशन करून पाहायचं, ते आपल्याला जास्तीत जास्त स्मरणात राहील किंवा लक्षात राहील. अशा प्रकारे आज आपण वर्णांची उच्चार स्थानं समजून घेतली. पुढील भागात आपण संधी हे नवीन घटक किंवा हे नवीन प्रकरण सुरू करत आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.